हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। आज मी तुम्हाला आलू मटर म्हणजेच वाटाणा आणि बटाट्याच्या भाजीची अगदी सिंपल रेसिपी दाखवणार आहे। ही भाजी बनवायला खूप सोपी आहे, पटकन होते आणि अतिशय टेस्टी बनते। या भाजीची ग्रेव्ही थिक होण्यासाठी मी एक सिक्रेट इन्ग्रेडियंटही यूज करणार आहे। चला तर मग ही रेसिपी पूर्ण बघा आणि आजच तुमच्या घरी होऊन जाऊ द्या आलू मटरचा बेत। नाउ लेट्स गो इन डिटेल रेसिपी। मी घेतले आहे 1 वाटी फ्रेश मटर। आता या सीझनमध्ये इथे नेदरलँड्समध्ये मस्त फ्रेश मटर मिळत आहे। 2 मीडियम साइज बटाटे, 1 कांदा, 1 टोमॅटो, कोथिंबीर, कढीपत्ता, 1 टीस्पून मोहरी, 1 टीस्पून जिरे, 1 टीस्पून धने पावडर, अर्धा टीस्पून हळद आणि 1 टीस्पून कांदा लसूण मसाला। 2 लसणाच्या पाकळ्या मी ठेचून घालेल आणि खोबऱ्याचा किस इथे असाच रेडीमेड मिळतो। आता आपण सर्वात आधी कांदा कापून घेऊया। मी या भाजीसाठी कांदा बारीक न कापता त्याचे असे उभे कापच ठेवते आणि मग आपण बटाटे साळून त्यालाही कापून घेऊया। काही लोक यात बटाट्याचे मोठे काप घालतात, पण मी बटाटाही मध्यमपेक्षा थोड्या छोट्या आकाराचाच करते। आणि मग आता आपण टोमॅटोची प्युरी करून घेऊया। तुम्ही मिक्सरमधूनही करू शकता, पण मी टोमॅटोच्या प्युरीसाठी हे चॉपरच वापरते। मला चॉपर जास्त सोयीस्कर वाटते। यात टोमॅटो टाकून आता बघा, तुम्ही बघू शकता किती छान असं प्युरी झाली त्याची। इन्ग्रेडियंट सांगताना काश्मीरी लाल तिखट सांगायचे राहिले, तुम्ही ते कलरसाठी टाकू शकता। आता आपण एका भांड्यात पाणी घेऊन त्यात मटर 2 ते 3 मिनिटांसाठी बॉईल करून घेऊया। मटर जर अगदीच कोवळा असेल तर ही स्टेप स्किप करा। इथे आपण मटर यासाठी बॉईल करतोय कारण आपण बटाट्याचे खूप छोटे काप केले आहेत, ते पटकन शिजतील, म्हणून मटरही त्यासोबतच पटकन शिजावा म्हणून त्याला 2 मिनिटांसाठी आपण पाण्यामध्ये बॉईल करून मग स्ट्रेनरने स्ट्रेन करून घेऊया। आता मी स्ट्रेनरमध्ये मटर स्ट्रेन करून घेते आणि मग आपण भाजीची फोडणी करूया। आता मी इंडक्शनवर एक भांडे ठेवले, त्यात 2 टेबलस्पून तेल टाकायचे। तेल छान तापले की मग त्यात मोहरी टाकायची। मोहरी मस्त तडतडली की त्यात जिरे टाकू आणि मग आपण कापून ठेवलेला कांदा टाकूया। कांदा तेलामध्ये छान फ्राय होऊ देऊ आणि मी ज्या लसूणच्या 2 पाकळ्या खलबत्त्यात ठेचून घेतल्या होत्या तेही आपण यात टाकून घेऊ। तेलामध्ये लसूण छान परतू द्या आणि यातच मी कढीपत्ताही टाकते। कढीपत्त्याची छान चव उतरते अशाने। इंडक्शनचं एक वैशिष्ट्य म्हणजे यावर भांडे गरम होत नाही, आपण डायरेक्ट पकडू शकतो। आता यात मी थोडं हिंग घालते आणि मग आपण जी टोमॅटोची प्युरी बनवून ठेवली होती ती टाकूया। टोमॅटोची प्युरी आणि हे कांद्याचं मिश्रण सगळं छान एकजीव करूया। तेलामध्ये छान शिजू देऊ। थोडंसं मीठ टाकूया। बघा, तेलामध्ये छान शिजतंय सगळं। आता आपण यात आपले मसाले घालूया। धनेपूड, कांदा लसूण मसाला, काश्मीरी लाल तिखट, हळद हे सगळं टाकल्यावर पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून मसाले छान शिजू देऊया। झाकण ठेवून 1 ते 2 मिनिटांसाठी मसाले मस्त शिजू देऊ। बघा किती छान तेल सुटलंय ना, खमंग वासही पसरलाय। अर्धी कोथिंबीर मी या मसाल्यांमध्ये आत्ताच टाकते, याने कोथिंबीरीची छान चव उतरते। आता आपण खोबऱ्याचा किस घालूया आणि आता येतोय आपला तो सिक्रेट इन्ग्रेडियंट। हे आहे मिश्र डाळींना भाजून बनवलेलं पीठ। हे माझ्या आईने मला दिलंय। अशा कुठल्याही भाजीत हे पीठ टाकलं ना की भाजीची ग्रेव्ही मस्त थिक होते आणि भाजीला चवही खूप छान येते। तुम्ही हे असं डायरेक्ट फोडणीतही टाकू शकता किंवा गरम पाण्यात मिक्स करून ते पाणी भाजीत ॲड करू शकता। आता मी झाकण ठेवून पुन्हा एकदा वाफ काढली आहे। मसाले मस्त शिजले, तेलही सुटलंय। आता आपण यात बटाटे घालून घेऊया। बटाट्यांना जरा मिक्स करूया आणि आता यात आपण बॉईल करून ठेवलेले मटर घालूया। मटरही व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता मटरही मसाल्यांमध्ये व्यवस्थित मिक्स झाले आहेत। आता आपण यात गरम पाणी घालूया। लक्षात असू द्या, नेहमी गरम पाणीच घालायचे आहे, तेव्हाच भाजी व्यवस्थित एकजीव होते। आता आपण यात मीठ घालून झाकण ठेवून भाजी शिजण्यासाठी ठेवूया। 4 ते 5 मिनिटांनंतर मी भाजी चेक करते। ऑलमोस्ट झालीच आहे, परंतु परत 2 ते 3 मिनिटांसाठी मी झाकून ठेवते।
आणि 2 ते 3 मिनिटांनंतर भाजी आता मस्त शिजली आहे. तवंगही खूप छान आला आहे आणि सुगंधही खूप छान पसरला आहे. ॲक्च्युली इथे नेदरलँड्समध्ये आता लवकर अंधार होतो, त्यामुळे लाईटचा फोकस कमी जास्त होऊ शकतो, म्हणून मी वरच्या अँगलने तुम्हाला भाजी दाखवते. छान दिसते. आता आपण भाजी सर्व करून घेऊया. तुम्हाला हा माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा. इफ यू आर न्यू टू माय चॅनल, प्लीज सबस्क्राईब अँड स्टे ट्यून फॉर मोर सच व्हिडिओज. टिल दॅट टाईम, टाटा, बाय बाय.